दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि यातून अनेक आजार उद्भवत असतात. सध्या हृदयविकाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. आजपर्यंत हृदय शस्त्रक्रिया हार्ट ओपन करून कराव्या लागायच्या. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला फार काळजी घ्यावी लागायची. तर ही शस्त्रक्रिया मोठी असल्यामुळे अनेक महिने त्रास सहन करावा लागायचा. मात्र आता ही शस्त्रक्रिया संगमनेरमधील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच दुर्बिणीद्वारे केली जाणार आहे. फक्त 2 टाक्यांची ही शस्त्रक्रिया असणार आहे. यासाठी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर आशिष बाविस्कर हे पूर्णवेळ उपलब्ध आहेत. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर पेशंट साधारणतः 1 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होऊन पाहिजे ते काम करू शकतो. आजच्या काळात अनेक रुग्ण हृदयविकारानं त्रस्त आहेत. अशा रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर आशिष बाविस्कर आणि संगमनेर मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी केलं. बेसिकली बायपास सर्जरी म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात येतं की ओपन हार्ट सर्जरी, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण छाती उघडून छातीचा हाड कट करून एक साधारण 30 ते 35 सेंटीमीटरची मोठी जखम छातीवरती घेऊन ते ऑपरेशन करावं लागते. तर आपण ह्या नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी ह्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तेच ऑपरेशन एक छोटासा 2 इंचाच्या छोट्या जखमेत दुर्बिणीद्वारे करू शकतो. त्याचा फायदा पेशंटला खूप चांगल्या पद्धतीने होतो, जे की ओपन बायपास सर्जरी झाल्यानंतर किंवा हृदयाचं कोणतेही ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी 3 ते 6 महिने कमीत कमी लागतात. तर तीच तशा आजारातनं आपण जर रिकव्हरी लवकर करायची असेल तर मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पेशंटचे ऑपरेशन जे आहे ते केल्यानंतर पेशंट साधारण 3 आठवड्यांमध्येच एका नॉर्मल पूर्ववत लाईफस्टाईल जे आहे परत बोलू मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी झाल्यानंतर पेशंट त्याच्या नॉर्मल लाईफस्टाईलला 3 आठवड्यामध्ये येऊ शकतो. आणि नॉर्मल लाईफस्टाईल येणं म्हणजे नुसतं चालणं फिरणं नव्हे, तर ते ट्रॅव्हल करू शकतात, ते त्यांचा व्यायाम करू शकतात, ते जॉबला जॉईन करू शकतात. 90 ते 95% पेशंट हे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांचा जॉब रिझ्यूम करू शकतात. इनफॅक्ट त्यांना एक्सरसाइज करायची असेल, जिमला जायचं असेल तर तेही करू शकतात. तर हा खूप मोठा फायदा आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीचा. आणि पेशंटला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या मोठ्या शहरांमध्ये जायची गरज नाही, तर ते पूर्णपणे आता संगमनेर ह्या शहरामध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तर त्याचा पूर्णपणे फायदा सगळेजण घेऊ शकतात. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल संगमनेर मेडिकवर येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज सगळ्या संगमनेर वासियांसाठी माझ्याकडे आनंदाची बातमी आहे. आपण सर्वांनी बायपास ही शस्त्रक्रिया तर ऐकलेलीच असेल. मुळात ह्या बायपास शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण छाती फाडली जाते आणि ऑपरेशन केलं जातं असं म्हटलं पण जातं. आणि खरंच तशाच पद्धतीने ते ऑपरेशन इतक्या दिवस पार पाडत होतो आपण. पण आता काही नवीन टेक्नॉलॉजीजने आपण ही सर्जरी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणून सुद्धा ओळखली जाते, जिच्यामध्ये दुर्बिणी वाटे आपण शस्त्रक्रिया करतो. हिला जर आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर 2 टाक्यांचं ऑपरेशन असंही म्हटलं जातं. आज आमच्या हॉस्पिटलला डॉक्टर आशिष बाविस्कर MBBS MS MCH म्हणून सरांनी आमच्या हॉस्पिटलला अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर आशिष बाविस्कर संगमनेर मेडिकवर युनिटमध्ये कार्यरत झालेले आहेत. आपण अशा शस्त्रक्रियांसाठी नेहमी मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद अशा सगळ्या सिटीजला चूज करत असतो. पण ह्या सगळ्या शस्त्रक्रिया जर आज आपल्याला संगमनेरमध्ये उपलब्ध आहे तर मला नक्कीच असं वाटतं की संगमनेरवासियांनी या सर्जरीजमध्ये जर तुमच्या घरात कुणी असे बायपासचे पेशंट आढळलेले असेल तर नक्कीच मेडिकवरला भेट द्या. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही घेता येणार आहे. हृदयासंदर्भात या ठिकाणी कीहोल हार्ट सर्जरी, MICE, हार्ट वॉल्व रिप्लेसमेंट, हार्ट बायपास, एओर्टा आणि रक्तवाहिन्यांचा आजार, व्हेरियोकोज व्हेन्स, अत्याधुनिक लेझर उपचार, EVLT अशा प्रकारच्या सर्वोत्तम सेवा उपलब्ध आहेत. तेव्हा हार्ट संबंधित रुग्णांनी अवश्य या सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन
मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीनं केला गेलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.